मुंबई नागपूर विशेष ट्रेन ही रवाना झालेली आहे। 6 तास उलटले तरी ट्रेन सीएसएमटी स्थानकामध्ये आली नव्हती। तपासणीसाठी ट्रेन उशिरा सोडल्याची प्रशासनाची माहिती आहे। ज्या प्रवाशांनी ट्रेनसाठी आरक्षण केलेलं होतं त्यांना काल संध्याकाळी 7 वाजताच याची माहिती देण्यात आली होती, असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे। रवी खरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रवी, नेमकं कारण काय कळतंय की ही ट्रेन इतका उशिराने इतकी लेट का झाली आहे? कारण रात्री सुटणार होती, 6 तास खोळंबा झालेला आहे, प्रवाशांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। रुशाली, नक्कीच आपण पाहतोय की मुंबई नागपूर ही जी विशेष ट्रेन आहे ती काल 12 वाजता होती, मात्र 6 तास उलटून देखील ही जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्मवरती आलीच नाही। त्यामुळे प्रवाशांमध्ये सध्या मोठं नाराजीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं होतं। प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला देखील घेराव घातला होता व रेल्वे प्रशासनाने असं देखील म्हटलं होतं की आमचा जो संपर्क आहे तो ड्रायव्हरसोबत होत नाही आहे, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही। मात्र ती आता काही वेळापूर्वी अर्थात 6.25 तासानंतर ती जी विशेष ट्रेन आहे नागपूर ती आता सुटलेली आहे। मात्र प्रवाशांमध्ये मोठं नाराजीचं वातावरण रात्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं व सकाळी देखील पाहायला मिळत होतं। खरं तर हे प्रवासी रेल्वे रोको देखील करणार होते, मात्र रेल्वे प्रशासनाकडून आता अशी माहिती येते की खरं तर जी रेल्वे आहे त्या रेल्वेचं जे परीक्षण करण्यासाठी ही रेल्वे खरं तर उशिरा सोडणार होतो आणि ज्यांचं तिकीट कन्फर्म आहे त्यांना तो काल संध्याकाळी 7 वाजता मेसेज देखील गेला होता व मात्र ज्यांचं तिकीट कन्फर्म नाही आहे त्यांना तो मेसेज गेला नसल्यामुळे प्रवाशांमध्ये कुठेतरी गोंधळाचं वातावरण देखील सध्या निर्माण झालं होतं। मात्र आता काही वेळापूर्वी ही जी ट्रेन आहे ती आता सुटलेली आहे।